हार मिळवताना पडल्यात कॅमेरा ताईच्या डोक्यात. भाविक प्रभूंचे बंगाली. हरे कृष्णा. अरे काय झालं आजच्या के बंगाली आबे ना. मायापूरमध्ये आलं वादळ. नवदीप धामला उतरल्यानंतर हुगली नदी पलीकडे जायचं होतं. त्यासाठी आम्हाला लागणार होत्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि सगळेच इलेक्ट्रिक रिक्षावाले होते बंगाली. आमच्या अनिरुद्ध प्रभूंना बंगालीचं बसुद्धा माहीत नाही, त्यामुळे त्यांची थोडी दमछाक होत होती. हुगली नदी पार करताना तर एक गंमतच झाली. आम्ही पैसे दिले होते छत असलेल्या होडीतून जाण्यासाठी आणि सगळेच जाऊन बसले छत नसलेल्या होडीमध्ये. त्यामुळे गरमीमध्ये सगळेच शिजून निघाले आणि अशा प्रकारे देवानी आमची परीक्षा सुरू केली. দৌড়দৌড়ি খাবে, মায়াপুর যাবে, দৌড়দৌড়ি খাবে, 10 টাকা দিবে। काय पाठ केलं आहे माणसाने बरं? क्या बाहेर करली आपण आमच्या मनावर कृष्णाचा रंग होताच, पण उन्हामुळे आमच्या कातडीचाही रंग कृष्णवर्णी होत चालला होता. अरे पाणी घ्या. पानी नहीं, पसीना हो, पैरों से पूरा पसीना गल के एकदम नीचे आ गया. परीक्षा काही संपायचं नावच घेत नव्हती. त्यामुळे मी अरबी टोपी घातली आणि पाऊले चालती मायापूरची वाट असं म्हणत म्हणत आम्ही पुढे निघालो. शेवटी ई रिक्षा केली आणि तडक हॉटेल गाठले. अंघोळ आणि विश्रांती करून आम्ही पुन्हा निघालो मायापूर इस्कॉन मंदिराकडे. हे आहे श्रीला प्रभुपाद भजन कुटीर आणि इथे 24 तास भजन सुरू असतं. मायापूरचं एवढं प्रशस्त मंदिर पाहून मी विचार करायला लागलो की एका गुरुने एका शिष्याला सांगितलं होतं की तुम्ही परदेशात जाऊन कृष्ण प्रचार करा. त्या शिष्याने वयाच्या 69व्या वर्षी अमेरिकेत जाऊन असं काही चमत्कार घडवला की आज इथे कोलकात्याच्या या मायापूर ठिकाणी एवढं प्रशस्त मंदिर आपण बघू शकतो. कसं केलं असेल त्यांनी हे सगळं? तेही 1965मध्ये. तेव्हा सोशल मीडियाही नव्हतं, नाही इंटरनेट होतं. तेव्हासुद्धा श्रीला प्रभुपाद हे व्हायरल झाले होते. कृष्णाचं हे वैभव बघत बघत आम्ही मंदिरात शिरलो. आतमध्ये शिरताच चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर यांचं दर्शन झालं. पण आम्ही आमचे गुरु आणि मार्गदर्शक उद्धव प्रिय प्रभू यांच्या मागे मागे मुख्य गाभाऱ्याकडे वळलो. सर्वप्रथम आम्हाला नरसिंह देवाचं अलौकिक दर्शन लाभलं. भाविकांच्या गर्दीतून रस्ता काढत आम्ही राधा माधवच्या जवळ पोचलो. राधा माधव आणि अष्टसखींचं हे रूप खूपच अलौकिक होतं. राधा माधवच्या एवढ्या मोठ्या मूर्त्या आणि त्यांचं रूप पाहून मी हरवूनच गेलो. राधा माधवच्या रूपात बुडालोच होतो की तिथल्या पुजारींनी राधा माधवच्या जवळचे हार वितरण करायचे ठरवले आणि त्यातला एक हार आमच्याकडेही भिरकावला. तो हार मी मिळवण्याचाही प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात माझ्या कॅमेऱ्याची स्टिक एका ताईच्या डोक्यात लागली. तरी हार काय मिळाला नाही, पण हारातला एक फूल पडलं होतं ते माझ्या नशिबात आलं. पुढे प्रभूजींच्या मागे मागे आम्ही पंचतत्वाकडे पोचलो आणि त्यांचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. बरेच संन्यासी आणि भाविक मनोभावी आरतीसुद्धा करत होते. दुपारच्या प्रसाद ग्रहण करायची वेळ झाली. त्यासाठी आम्ही गदाभवनला पोचलो.
इथे रांगेत जवळजवळ 30 मिनटं उभं राहून आम्ही पंक्तीपर्यंत पोचलो. आता दाबून खाऊचे आणि तिथे जाऊन झोपवायचे. हरे कृष्णा. अरे काय झालं आजच्या आजचेला आमके बांगाली आबे ना, तर आम्ही बांगाली ट्राय करतो, पण आमार मराठी बाराबे, गुजराती बाराबे, सगळी भाषा मिक्स होबे, पण बहुत मजा आवे. संध्याकाळी हॉटेलच्या गच्चीवर प्रभूजींनी आम्हाला मायापूर, नवदीप आणि गौरनिताय यांच्याबद्दल गोष्टी सांगितल्या आणि कथा सांगितल्या. संध्याकाळच्या वेळेला इस्कॉन मायापूर मंदिर मोकळ्या आकाशाच्या खाली खूपच सुंदर दिसत होतं. पण अचानक कुठून तरी भरलेले ढग धावून आले आणि पूर्ण आकाश व्यापून टाकले. मावळलेले संध्याकाळ आणि काळेभोर ढग यांनी सर्वत्र अंधार केला होता. पण त्यातसुद्धा आरतीचा घंटानाद हा मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि प्रकाश निर्माण करत होता. मायापूरच्या सुखद संध्याकाळचा निरोप घेऊन आम्ही निघालो बाजारात काही खरेदी करायला आणि संध्याकाळचा प्रसाद ग्रहण करायला. यावेळेचा प्रसाद आम्ही इस्कॉनच्या गोविंदास रेस्टॉरंटमध्ये ग्रहण केलं. प्रसाद घेऊन आम्ही लगेच झोपायला गेलो, कारण का सकाळी 3 वाजता उठायचं होतं. सकाळी 3 वाजता उठून 4:15ची आरतीसाठी सगळेच भाविक मंदिराकडे वळले. प्रभुपाद यांच्याकडची आरती संपून पुढची आरती होती राधा माधव मंदिरकडे, तर आम्ही तिथे निघालो. पुढची आरती पंचतत्व यांची. पुढची आरती होती नरसिंह देवाची, पण तिथे दर्शन घेणेही दुर्लभ झाले होते, इतकी गर्दी होती. अखेरीस तुलसी देवीची आरती असते. आरत्या संपल्यानंतर सगळे बाहेर आले नामजप करण्यासाठी. अगदी कोलकात्याच्या पारंपरिक पद्धतीने इथे गौमाताचीही पूजा सुरू झाली. पुढच्या भागात आपण खूप सारे प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या जागा बघणार आहोत, जिथे चैतन्य महाप्रभूंच्या आयुष्यातल्या काही घटना घडल्या होत्या. तर पुढील व्हिडिओ बघायचा अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मायापूरमधले जाणते अजाणते असे भरपूर मंदिरं आपण बघणार आहोत, तर ही सिरीज पूर्ण बघा, कुठलाही भाग सोडू नका आणि ह्यात घडलेल्या मजेशीर गोष्टींचाही आस्वाद घ्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.